जप करूया गुरुजी सांगतात तसं आणि मग सुरुवात करूया. ओम गं गणपतये नमः. 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 बोलिए श्री सिद्धिविनायक स्वामी की जय. तर गणपती अथर्व शीर्ष हे एक उपनिषद समजलं जातं आणि उपनिषद म्हणजे ते की ज्याच्यामध्ये आत्मज्ञान आणि जीव ब्रह्म ऐक्य सांगितलेलं आहे. तर आज आपण त्याचा पहिला जो मंत्र आहे तो बघूया. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम्. हा पहिला मंत्र आहे त्याचा. आता याच्यामध्ये ओम पहिलं अक्षर आहे ओम, त्याच्याबद्दल आपण काल परवा पाहिलं. आणि नंतर म्हटलं नमस्ते गणपतये. आता नमस्ते हा शब्द पण अगदी नेहमी आपण ऐकतो, वापरतो. आपल्या शाळेत सुद्धा अगदी आपल्याला शिस्त लावलेली असते की कोणी आल्यावर नमस्ते म्हणायचं. तर संस्कृतमध्ये नमः ते बरोबर नमस्ते संधी होते अशी पुढे त असल्यामुळे. तर नमः ते म्हणजे या गणपतीला सांगितलेलं आहे. आणि नमः म्हणजे नमस्कार. त्याच्याबरोबर नेहमी चतुर्थी येते म्हणून गणपतये अशी चतुर्थी आली. तर हे नमः बद्दल खूप छान गुरुदेव वगैरे पण सांगतात आपले की न म आणि म न त्याचं उलट केलं ते मन. तर म्हणजे मन जे आहे ते आपल्याला सरळ ठेवायचं असलं चांगलं तर मग आपल्याला न म केलं पाहिजे, त्याचं उलट केलं पाहिजे. म्हणजे असं म्हटलंय त्यांचं वाक्य आहे की टू डू व्हॉट यू फील लाईक डुईंग इज नॉट फ्रीडम. नॉट टू डू व्हॉट यू फील लाईक डुईंग इज फ्रीडम. तर त्याप्रमाणे मन जे चाहतं, मनाला जे पाहिजे तर ते नेहमीच करायचं असं नाही. योग्य आहे का असा विचार करून बुद्धीने मग ते करायचं. अशाप्रमाणे न म म्हणजे मन. आता पुढे गुरुदेव सांगतात की न म न खरा शब्द आहे नमन म्हणजे नमस्कार करणे, नमस्कार. तर न मन म्हणजे मन नाही. तर असा हा नमस्कार आहे. तिथे मन नाही आणि मन म्हणजेच अहंकार, मन म्हणजेच मी, ही जी वेगळेपणाची बुद्धी येते. त्याच्यामुळे नमन म्हणजे पूर्ण आत्मसमर्पण, अहंकार पूर्णपणे त्या देवाच्या चरणी वाहून देणे. आणि आता तुझी इच्छा ती माझी इच्छा, मी पूर्णपणे मला तुझ्यावर सोपवले. आता तुला पाहिजे ते कर तू माझ्या आयुष्याचं. तर अशा प्रकारे नमस्ते म्हटलं तिथे. नमस्ते गणपतये. गण म्हणजे समूह आणि पती म्हणजे पालन करता, रक्षण करता. पाती इति पतीही म्हणजे जो रक्षण करतो, संरक्षण करतो. तर त्याप्रमाणे गणपतये. तर आपण थोडक्यात बघितलं होतं की आपल्या आतमध्ये पण असे अनेक समूह आहेत. इंद्रिय समूह, प्राण समूह, अंतःकरण समूह आणि जे बाहेरचे पण सगळे वनस्पती, प्राणी, पक्षी, नद्या, पर्वत, ग्रह, तारे हे सगळे समूह आहेत. तर त्या सगळ्यांचं जे पालन करतात ते.
अशा प्रकारे गणपती. आणि ह्याचा शब्दशः अर्थ असा की जे भगवान शिवजी आहेत, तर त्या शिवजींचे जे पार्षद आहेत, पार्षद म्हणजे त्यांचे परिचारक, त्यांचे भक्त, त्यांच्या आजूबाजूला नेहमी राहणारे, तर त्यांना प्रमथ गण असं म्हणतात. आणि त्यांचे हे गणपती आहेत. विनायक, नायक, विशेषणे नायक. तर प्रमथपती म्हणजे प्रमथ गण, म्हणून त्यांना प्रमथपती पण शेवटी नमस्कार येईल. तर प्रमथ गण म्हणजे काय? आता मथ म्हणजे मंथन करणे, तसं ना मथनी म्हणजे रवी. तर आपले जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, ते फार मंथन करून टाकतात, घुसळून टाकतात फार ते. इच्छा, आकांक्षा, काम, क्रोध वगैरे जे विकार आहेत ते मनाचे, आपली मनाची शांती घालून टाकतात. ते बेचैन करतात आपल्याला, आणि ते आपल्याला अस्थिर आणि अस्वस्थ करतात. तर म्हणून हे जे सगळे आहे भूत, पिशाच, झोटिंग, वेताळ वगैरे, हे जे शिवजींचे जे गण आहेत, ते म्हणजे सगळ्या ह्या आपल्या वासना, विकार, वृत्ती ह्या सगळ्या आहेत. आणि प्रमथ पती, तर हे तसं गणपती आहेत. तर त्या शिवजींच्या गणांचे संरक्षक असे. तर म्हणून हे म्हटलं ओम नमस्ते गणपतये. त्याच्यानंतर पुढे म्हणतात की त्वम एव प्रत्यक्षं तत्वम असी. त्वम एव म्हणजे तूच, निश्चितपणे. एव म्हणजे तूच, दुसरं कोणी नाही आणखी. त्वम एव प्रत्यक्षम. आता प्रत्यक्षम या शब्दाकडे पहा. प्रति अक्षम म्हणून प्रत्यक्ष असा तो शब्द झाला. आणि अक्ष या शब्दाचा अर्थ आहे असा खड्डा. तर आपलं जे डोकं असतं, तर त्या डोक्याला पहा, तुम्ही जर का कवटी एखादी पाहिली असेल सांगाडाची, सापळ्याची, तर मग त्याला दोन डोळ्यांचे तिथे दोन छिद्र, दोन कानाचे तिथे दोन छिद्र, दोन नाकपुड्यांचे तिथे दोन छिद्र, तोंडाच्या तिथे एक भेग चांगली मोठी छिद्र. अशा प्रकारे हे अवयव म्हणजे इंद्रिय म्हणजे अक्ष, आणि प्रति अक्ष म्हणजे इंद्रियांतून जाणीव करून घेतलेलं ज्ञान, म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि इंद्रियजन्य प्रमाणाला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. म्हणजे जसं की पाहतो तर आपल्याला रूप, रंग, आकार कळतो. ऐकतो तर आपल्याला ध्वनी जो आहे तो मंजूळ ध्वनी आहे का, कसा आहे तो समजतो. आणि आपण चव घेतो तर चांगली वाईट चव समजते. गंध घेतो तर चांगला वाईट गंध, दुर्गंध किंवा सुगंध समजतो. त्याप्रमाणे प्रत्यक्ष म्हणजे आपल्या इंद्रिय गोचर असणारा. आणि म्हणजे तत्वम असी. आता वाक्याची रचना पाहता इथे तत्वम, तत्वम असी असा शब्द असणार आहे. म्हणजे तत्व जे आहे ते तू आहेस, असा त्या वाक्याचा अर्थ झाला. आम्हाला प्रत्यक्ष तत्व म्हणजे तसं दिसणार नाही, पण जसं की मनुष्य, मनुष्यत्व, देव, देवत्व, तर त्याप्रमाणे ते जे देवत्व असतं किंवा ते जे मनुष्यत्व असतं, तर ते तत्व असतं. ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, ते भाववाचक नाम आहे, म्हणून ते काही आपल्याला दिसत नाही. पण इथं म्हटलं प्रत्यक्षम म्हणजे ते न दिसणारं अव्यक्त सूक्ष्म असं जे तत्व आहे, ते तू साकार होऊन आल्यामुळे, सगुण साकार रूपात अवतीर्ण झाल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष दिसतंय. त्वम एव प्रत्यक्षम तत्वम असी, असं हे साधं वाक्य झालं. आणि आता ह्याचा दुसरा थोडासा अर्थ बघायचा झाला तर तत् त्वम असी. आता तत् म्हणजे परमात्मा, तत् म्हणजे ईश्वर. जसं की तिसऱ्या अध्यायात सांगितलं बा, तदर्थम कर्म कौंतेय. तसंच 17व्या अध्यायात पण सांगितलं गीतेच्या, की तदर्थीयम कर्मचैव तदर्थीयम सदिती भाषते. तर मग तत् म्हणजे परमेश्वर आणि त्याच्यासाठी केलेलं कर्म. तर इथं म्हटलं की तत् त्वम असी. तर हा जो तत्वमसी हा जो उपदेश केलेला आहे छांदोग्य उपनिषदामध्ये, सामवेदाच्या आरण्य उद्दालकाने श्वेतकेतू आपल्या मुलाला आणि शिष्याला केलेला उपदेश तत्वमसी, तर ते जे संपूर्ण आहे ते तूच आहेस. म्हणजे ते सगळं ज्ञान, ते उपदेश करण्याची पद्धत, उपदेशाचे सगळे ते सिद्धांत दृष्टांत दिलेले असं सांगितलं. आता त्याच्यानंतर पहा पुढे, त्वम एव केवलम करतासी. पुन्हा तूच आहेस निश्चितपणे. आणि केवलम म्हटलं बघा इथे, केवल. केवल हा जो आपल्या अध्यात्मामध्ये शब्द येतो, तर त्या केवलचा अर्थ असा होतो की सजातीय, विजातीय, स्वगत, भेद रहित केवलम इति उच्यते.
केवल म्हणजे तीच वस्तू मात्र. आपण पैसे पण लिहिताना बघा की 1000 मात्र किंवा 1,00,000 केवल असं लिहितो. तर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कमी काही नाही. तर तीच केवळ. तर ह्याला सजातीय, विजातीय, स्वगत, भेद रहित. आता ह्याचा काय अर्थ आहे? तर सजातीय म्हणजे जातींमध्ये एकाच जातीमध्ये विविध घटक जसे असतात, जसं की झाड ही एक जाती झाली सजीवांची. तर त्याच्यामध्ये विविध प्रकारची झाडं आहेत. तर त्याप्रमाणे तो जो फरक आहे, आता आंब्याचं झाड वेगळं, लिंबाचं झाड वेगळं, फणसाचं वेगळं, सुपारीचं वेगळं, नारळाचं वेगळं. तर त्याप्रमाणे सजातीय भेद, तर इथे या केवलमध्ये सजातीय भेद नाही. त्याचप्रमाणे म्हटलं विजातीय भेद. आता झाड आणि प्राणी, सर्प, पक्षी हे सगळे वेगवेगळ्या जाती झाल्या. तर ह्याला विजातीय फरक म्हटला. झाड वेगळं, दगड वेगळा, प्राणी वेगळा. तर त्याप्रमाणे विजातीय भेद सुद्धा नाही. सजातीय, विजातीय आणि तिसरा जो आहे त्याला स्वगत भेद म्हणतात. स्वगत म्हणजे एकच जाती, एकच घटक, पण त्यात सुद्धा अनेक अवयव, विभाग असे असतात. जसं की मनुष्य, समजा एक मनुष्य जाती आणि एकच माणूस त्यातला घेतला, पण त्यात सुद्धा अंग सगळे वेगळे असतात. पोट, पाठ, बोट, हात, कोपर, ढोपर सगळे वेगवेगळे, डोकं, मान सगळे वेगवेगळे अवयव आहेत. ते त्याच्यातले भेद आहेत. अशा प्रकारे कुठलाच भेद ज्याच्यात नाही. सजातीय, विजातीय, स्वगत, भेद रहित, केवल. म्हणून इथं केवल म्हटलं. कसा आहेस तू? होमोजिनियस म्हणजे एकरस, समसमान असं जे तत्व आहे त्वमेव केवलम. आणि तोच तू करता म्हणून इथे दिसत आहेस आम्हाला. करता कशाचा करता? या संपूर्ण जगताचा करता. पुढे येईलच ते आणखीन वर्णन. तर कर्तृत्व भाव ह्या परमेश्वराच्या बाबतीत केवळ तो असं मानतो आणि संकल्पानेच केवळ सगळी सगळी सृष्टी बनवतो. आणि आपल्या माणसांच्या दृष्टीने, जीवाच्या दृष्टीने मात्र कर्ताभाव म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी उपाधीशी तादात्म्य करून आपण स्वतःला एक वेगळं व्यक्तिमत्व मानून मग आपण जे म्हणतो की मी केलं, मी करत आहे आणि मी करेन, तर तो कर्ताभाव तो अज्ञानातून आलेला असतो. पण परमेश्वराच्या बाबतीत कर्ताभाव म्हणजे तो त्याचा सहज स्वभाव आहे. फक्त ही सृष्टी निर्माण करण्याची क्षमता जी त्याच्यामध्ये अंगभूतच आहे, तर ती त्याची तिने जाणीव फक्त करून घेतली. म्हणजे माया उपाधी उपहित चैतन्य झालं ते, आणि म्हणून त्याला ईश्वर जगत कारण असं म्हटलं. तो हा करता. अच्छा. आता पुढे म्हटलं त्वम एव केवलम धर्तासी. धर्ता म्हणजे धारण करणारा. आपल्या मराठीत बघा धरलं वगैरे हा शब्द त्याच्यावरून झाला. अगदी संस्कृतमध्ये मराठी आणि संस्कृत खूप जवळची भाषा आहे. गुरुदेव ते एकदा म्हणाले होते की संस्कृत इज ओनली इम्प्युअर मराठी. खरं म्हणजे संस्कृत जननी आहे आणि तिची मराठी अपभ्रंश झालेली बोलीभाषा आहे. तर इथे म्हटलं की धरता म्हणजे संपूर्ण हे जगत, आपला आंतरव्यवहार सुद्धा, आपले आंतरव्यवहार सुद्धा तो धरून ठेवतो. आपल्या वृत्ती, आपल्या मान्यता, आपलं ज्ञान, आपले विचार, आपले निर्णय आणि बाहेरचं सुद्धा संपूर्ण ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड त्यांनी इच्छेने आपल्या धरून ठेवलेली आहेत. आणि त्या त्या विभागाच्या प्रमुखांना तो ती ती शक्ती देतो. आता इथं वायू वाहतो, अग्नी जाळतो, यम मृत्यूचं काम करतो संहाराचं. तर याप्रमाणे तिथी त्या त्या देवतांना तिथी शक्ती त्यांनी दिलेली आहे. तर इथं धर्ता जो आहे मुख्य तो तोच आहे. पुढे म्हटलं त्वम एव केवलम हर्तासी. म्हणजे इथे बघा कर्ता म्हणजे सृष्टी, धर्ता म्हणजे स्थिती आणि हर्ता म्हणजे संहार. म्हणजे सृष्टी, स्थिती, संहार तिन्ही गोष्टी इथे आल्या. उत्पत्ती, त्याच्यानंतर ते राहणं, आणखीन त्याचा लय होणं. इथे पुढे म्हटलं की हरतासी. त्याचप्रमाणे भक्तांच्या दृष्टीने आपलं दुःख हरण करणारा, संकट हरण करणारा, कष्ट हरण करणारा आणि शेवटी आपलं मी पण जे आहे, अहंकार जे आहे, की जे खरी समस्या आहे सगळ्या दुःखांची, कष्टांची, समस्यांची, खरं जे मूळ कारण आहे ते अहंकार, अज्ञानातून आलेला अहंकार आहे. त्याच्यामुळे तोच शेवटी हरण करणारा, अज्ञान आपलं हरण करणारा आणि ज्ञानमय करून टाकणारा असा तो आहे.
आणि त्याचा पुढे प्रत्यंतर येतो लगेच पहा. त्वम एव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. आता ह्याचं काय होतं फोड? त्वम एव सर्वम, सर्वम, सर्व म्हणजे हे सगळं, सर्व हे एक नाम पण आहे, सर्वनाम सुद्धा आहे. म्हणजे सर्व हे जगत आणि तुझं नाव सुद्धा सर्व आहे. आणि खलू इदम, खलू म्हणजे खरोखर, बिलकुल, खलू इदम, आणि इदम म्हणजे हे जगत. हे जे जगत आहे तर त्याला यत इदम इदम तया ज्ञायते इति जगत. तर हे इदम म्हणजे आता ह्या जगतामध्ये काय काय येतं पहा. जे जे आपण इदम म्हणजे हे म्हणून दाखवू शकतो. इदम हे सर्वनाम आहे, त्याचा अर्थ आहे हे म्हणजे दिस. तर हे म्हणून जे जे आपण दाखवू शकतो ते सगळं इदम मध्ये आलं. आणि याचाच अर्थ आत्ता जरी काही काही गोष्टी आपल्याला ते म्हणजे दॅट असं वाटत असेल कारण ते दूर आहेत, पण आपण त्याच्या जवळ गेलो की ते धिस होऊन जातात, म्हणजे हे होऊन जातात. तो हिमालय, आणि हिमालयाच्या जवळ गेला की हा हिमालय. तर ज्याप्रमाणे बाहेरची सृष्टी त्याचप्रमाणे संपूर्ण आपली अंतरसृष्टी सुद्धा, म्हणजे हे मन, ही बुद्धी, हे चित्त, हा अहंकार, हे अज्ञान, तर हे सगळं आपलं जे जे आपण मी मी माझं माझं म्हणतो ते सुद्धा सगळं जगात निघून जातं. आणि केवळ अहम, या सगळ्या उपाधींच्या रहित असलेला जो अहम आहे तो मी केवळ राहतो. अशा प्रकारे तम सर्व खलविदम ब्रह्म असी. आणि खरोखर तूच हे जे सगळं आहे ते आहेस, आणि ब्रह्म तूच आहेस. ब्रह्म याचे अनेक अर्थ होतात. ब्रह्म या शब्दाचे भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जे चक्र सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेद असा आहे. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, गीतेच्या 3ऱ्या अध्यायात म्हटलं. तर त्याचप्रमाणे ब्रह्म म्हणजे वेद, ब्रह्म म्हणजे ब्राह्मणाला पण ब्रह्म शब्द येतो, ब्राह्मण. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवांना सुद्धा ब्रह्म हा शब्द येतो. आणि जे परात्पर जे ब्रह्म आहे, परब्रह्म, त्याला सुद्धा ब्रह्म हा शब्द येतो. एवढंच नव्हे तर गीतेच्या 14व्या अध्यायात तर महत ब्रह्म म्हणजे माया असं सांगितलं तिथे. तर म्हणजे ब्रह्माला ते महत शब्द लावून इथं माया हा त्याचा अर्थ केला. असं तर इथं म्हटलं की ब्रह्म बृहत्वात ब्रह्म, म्हणजे जे सगळ्यात मोठं आहे, जे सगळ्यांना व्यापून उरलंय दशांगुळे, जे सगळ्यांना आच्छादित करतं, जे सगळीकडे गेलंय, असं जे आहे ते सर्वरूप, सर्वातीत असं जे ते ब्रह्म. आणि ब्रह्माचा मोठेपणा जो बृहत्वात म्हणजे मोठं सगळ्यात. आता हा जो मोठेपणा आहे ब्रह्माचा, तो कुठल्याही प्रकारे मर्यादित नाही. जसं की आपण आता तुम्ही मुंबईत आहात रामचंद्रजी, तर तुम्ही बृहन मुंबई, मुंबई आणि बृहन मुंबई असं म्हटलं, महाराष्ट्र, बृहन महाराष्ट्र. तर हा जो बृहन महाराष्ट्र आहे किंवा ही जी बृहन मुंबई आहे, तर तिचा जो बृहत्ता म्हणजे मोठेपणा जो आहे, तर तो त्या नकाशावर आपण जर का बघितलं तर लांबी, रुंदी, क्षेत्रफळ जे आहे तर त्याच्याशी मर्यादित आहे, त्याच्या पलीकडे नाही. मग तिकडे दुसरे दुसरे राज्य आहेत, इकडे राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू हे सगळे आहेत. तर त्याप्रमाणे म्हटलं की एक जो आकार असतो सक्षेत्रफळ, लांबी, रुंदी, उंची, जाडी, तर त्याच्याशी त्याचा जो मोठेपणा आहे, त्याची जी बृहत्ता आहे ती त्याच्याशी मर्यादित असते. पण इथं बृहत्वात ब्रह्म जेव्हा आपण म्हणतो, तर त्यावेळेला त्याची कुठलीही लांबी, रुंदी, आकार आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे हे असीम, अनंत असं आहे समजायचं. हे छोटं पुस्तक, हे मोठं पुस्तक असं जेव्हा आपण म्हणतो, तर ह्या मोठ्या पुस्तकाचा मोठेपणा त्या पुस्तकाच्या लांबी, रुंदी, जाडीशी संलग्न आहे. त्याचा तेवढाच मर्यादित आहे मोठेपणा की जेवढे त्या पुस्तकाची लांबी, रुंदी असेल. मोठं आहे, कबूल आहे, पण ते मोठं मर्यादित आहे. पण बृहत्वात ब्रह्म जेव्हा म्हणतो तेव्हा ते अनंत, असीम, अगाध असं आहे. तर ह्याप्रमाणे त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. आणि शेवटचं वाक्य जे आहे या मंत्रातलं ते अतिशय महत्वाचं, किंबहुना या अथर्ववेदाचं सार जरी म्हटलं तरी चालेल. तर ते वाक्य पहा तुम्ही, त्वम साक्षात आत्मा आसी नित्यम. आता इथे पहा काय काय सांगितलंय. त्वम, इथे त्वम म्हटलं म्हणजे तू. ज्या वेळेला आपण तू म्हणतो त्यावेळेला मी वेगळा आहे, मग इथे द्वैताचा कारभार सुरू झाला. त्वम
आणि द्वैत तेव्हाच येतं की रूप नाम वगैरे आले. म्हणजे आता इथे गणपतीला कसं केलं, एक सगुण साकार रूपात पण बघितलं आणि साक्षात सुद्धा म्हटलंयस पुढे. अक्ष, पुन्हा तर इथे अक्ष आलं बघा, अक्ष इथे साक्षात. तर म्हणजे ह्या डोळ्यांनी, आपल्या इंद्रियांनी गोचर असलेले, इंद्रियांनी जाणून घेण्या इतपत रूप रंग नाम असलेले, कारण इंद्रिया त्याच्यातच जातात. डोळे त्याच्यातच जातील की ज्याला रूप रंग आहे, आकार आहे. कान त्याच्यातच जातील की ज्याला काही आवाज आहे, नाद आहे, ध्वनी आहे. नाक त्याच्यातच जाईल की ज्याला काही गंध आहे. तर त्याप्रमाणे साक्षात म्हणजे इंद्रिय गोचर. आणि आत्मा, आत्मा या शब्दाचा अर्थ आहे मी. आता इथं अर्थ काय झाला म्हणायचा, तू, आम्हाला इंद्रियांना दिसणारा मी आहेस. पहा किती मजेदार अर्थ आहे. म्हणजे खरं म्हणजे तत्वमसी हे जे जीव ब्रह्मैक्य जे आहे ते इथे आहे. म्हणून हे वाक्य ह्या उपनिषदाचं, अथर्वशीर्ष उपनिषदेचं महत्वाचं वाक्य. तम साक्षात आत्मा असे नित्यम, म्हणजे तू मीच आहे. सोहम ना, सोहम म्हणजे तो मी आहे. आणि इथं प्रत्यक्षच म्हटलं तू मी आहेस. तम साक्षात आत्मा असी नित्यम, म्हणजे तू मी आहेस. आणि नित्यम, नित्यम म्हणजे काय आहे, सतत सगळ्या काळामध्ये असलेला. आता ह्या काळाची पण इथे पुढे पण येईलच काल, तर तेव्हा सुद्धा आपण जरा खोलवर आणखीन त्याचा विचार करूया. तर असं नाही की काळ आहे आणि त्याच्यामध्ये हे तत्व आहे. ज्याप्रमाणे आपण जीवांचं काय आहे की काळ एक सलग एक मोठी वस्तू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या सोयीसाठी वर्ष वगैरे केलेली आहेत आणि त्यातल्या कुठल्या तरी एका वर्षात, एका महिन्यात, एका दिवसाला आपण ह्या देहामध्ये येतो आणि कुठल्या तरी एका ह्याला जातो. तर म्हणजे काळामध्ये आपण आहोत आणि आपल्यावर काळाचा प्रभाव लागतो. आपण जसे आहोत तसे राहत नाही. पण हे तत्व जे आहे ते नित्यम, म्हणजे हे तत्व आहे आणि त्याच्यामध्ये काळ आहे. आणि शिवाय आताच सांगितलं की तोम साक्षात आत्मा असी नित्यम, तर त्याच्यामुळे मी, आत्मा म्हणजे मी जे आहे ते पण मी नित्यम आहे. तर माझं खरं स्वरूप जे आहे तर ते नित्यम आहे. तर माझी जी आयडेंटिटी आहे, माझं जी ओळख आहे खरी, माझं जे तादात्म्य आहे ते मी आता त्या तत्वाशी फक्त करून टाकायचं आहे. आतापर्यंत परंपरागत जी चूक होत आलेली आपली, तर आपण पण लहान बाळाला पण हे शिकवतो की हे बाळ आणि ही त्याची आई, हे त्याचे बाबा आणि हे बाळाचं पोट, हे बाळाचं नाक. तर त्याप्रमाणे शरीर म्हणजेच मी, हीच भावना बळकट होत जाते. मदालसा नावाची एक आपल्याकडे महान स्त्री होऊन गेली, एक राणी होती ती मदालसा. गुरुचरित्रामध्ये, भागवतामध्ये तिची गोष्टी येतात. तर ही मदालसा जी आहे दत्त महात्म्यामध्ये पण येते. तर मदालसा जी आहे तर तिने आपल्या मुलांना, सुबाहू वगैरे तिची जी मुलं आहेत तर त्या 3 मुलांना तिने हे ज्ञान दिलं लहानपणापासूनच, जन्मतःच. तिने कधी त्यांना सांगितलंच नाही की हा तो बाळ आहे म्हणून. तिने सांगितलं की तू आत्माच आहेस, हे शरीर म्हणजे तू नाहीच आहेस. आणि ते लहानपणापासूनच ज्ञानी झाले. खूप ती मोठी आणि छान गोष्ट आहे. तर त्याप्रमाणे इथे म्हटलं की तू म्हणजे मीच आहे आणि मी नित्य आहे. अशा प्रकारे हा पहिला मंत्र झाला. आता त्याच्यानंतर दुसरा मंत्र. आज मला हे वेळ किती वाजले, 7:25 झाले. तर दुसरा मंत्र जो आहे तो छोटासा आहे. ऋतम वच्मी, सत्यम वच्मी. आता गुरुजी सांगतात की हे जे ऋतम आहे, ऋतम म्हणजे जे सत्य शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते. तर शास्त्रामध्ये लिहिलेलं सत्य आपण आपल्या बुद्धीने समजून घेतलेलं, तर त्याला सत्य ऋतम असं म्हणतात. आणि सत्य म्हणजे पण सत्यच, पण ते सत्य जेव्हा आपण व्यवहारात बोलतो, लिहितो, वाचतो, तर तेव्हा त्याला सत्यम म्हणतात. म्हणजे मी समजले की एक आत्मतत्व आहे, चैतन्य एक आहे, हे शास्त्राचं सत्य. आता ते जेव्हा मी वापरते की जे कोणी मला भेटतील तर त्याच्यामध्ये मी ते तत्व पाहण्याची सवय लावते, माझ्या डोळ्याला असं प्रशिक्षित करते. तर त्याच्यामुळे प्रत्येकाचं खरं स्वरूप जे आहे ते मला कळतं. भलेही त्याच्या उपाधी वेगवेगळ्या असतील, त्यांचे स्वभाव, क्षमता, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, काम करण्याची पद्धत आणि सगळे वृत्ती वगैरे वेगळे असतील,
पण तरी माझी नजर कुठे आहे, त्या एकत्वावर आहे. म्हणजे मी प्रत्येकाचं जाणीव तत्व जे आहे, सार अंश जो आहे तो जाणून घेतला. तर अशा प्रकारे सत्यम वचमी. आता पहा, थोडक्यात सांगायचं झालं तर ऋतम वचमी आणि सत्यम वचमी. म्हणजे आपण सत्यम वचमी म्हणजे काय, जो डोळ्यांनी पाहतो, समजून घेतो तसं बोलणं. यथावत भाषणम सत्यम, असं शंकराचार्य आपल्या गीतेच्या भाष्यामध्ये सांगतात. आता इथं म्हटलं की ऋतम. ऋतम म्हणजे हे रिदम. गुरुजी सांगतात की ऋतम म्हणजे रिदम. रिदम म्हणजे ताल, लय. तर संपूर्ण विश्वाची एक लय आहे, एक ताल आहे. आणि तो ताल कुठला आहे, ती लय कुठली आहे, हे आपण जर का ओळखून घेऊन त्याप्रमाणे वागलो, तर मग संपूर्ण हे लयबद्ध आणि तालबद्ध असं आपलं जीवन होतं. सोपं आणि सुकर होतं ते. आणि बहुतेक जे प्राणी पक्षी वगैरे जे आहेत, तर ते त्याच्याप्रमाणे वागतात. आता प्राणी पक्ष्यांचं कसं आहे, त्यांचं निसर्गानेच क्रम ठरवून दिलेला आहे. भयमैथुन, आहार, निद्रा, भयमैथुन, एवढे 4च गोष्टी त्यांना माहिती आहेत. की सकाळी उठायचं, थोडा वेळ चिवचिव करायची पक्षी, आणि मग जा आता ते दाणे शोधायला दिवसभर. आणि त्याच्यानंतर मग त्यांना फक्त एकच भीती, की तो ठो करून ते व्याध जो आहे पारधी, तो आम्हाला पकडेल का, मारेल का, किंवा दुसरा पक्षी येऊन मला मारेल का. म्हणजे सतत ती मृत्यूची भीती फक्त. नंतर आहार, निद्रा, आणि ठराविक काळ आला की प्रजोत्पादन. एवढ्या त्यांच्या गोष्टी सुनियंत्रितच आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जसं प्रोग्रॅम्ड आहे केलेलं त्याप्रमाणे. त्यांना विशेष काही त्याच्यातून वेगळं करण्याचं हे नाही. पूर्वापार प्राचीन काळी पण जसे ते पक्षी घरटे बांधवते ते तसेच आता पण बांधतात. तर इथं मात्र म्हटलंय की माणूस जो आहे, तर माणूस हा ऋतम म्हणजे रिदम जो आहे ते ताल कधी कधी सोडून देतो. तर तो बेताल आणि बेतंत्र असं वागायला लागतो. कारण त्याला बुद्धी दिली देवाने, आणि त्याला कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम अशी थोडीशी शक्ती दिलेली आहे. म्हणजे जसं एखाद्या घोड्याला बांधलेलं असतं दोरीने, आणि तो दोरी एका खुंट्याला बांधलेली असते. तर ते दोरी जेवढ्या लांबीची आहे, तर तेवढ्या त्रिज्येच्या ह्याच्यामध्ये आकारात तो फिरू शकतो. तर त्याप्रमाणे माणसाला पण मर्यादित अशी स्वतंत्रता देवाने दिलेली आहे. तर इथं म्हटलं की ऋतंवशी. तर ज्याप्रमाणे आपण जेव्हा हे सृष्टीचा ताललय ओळखून वागतो, म्हणजे खरं बोलणं, दया करणं, क्षमा करणं, शांती ठेवणं, कृतज्ञ राहणं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी निसर्गाने करून दिलेल्या पाळतो. आता पहाटे उठावं आणि संध्याकाळी सगळं थांबवावं आपलं काम, आणि रात्री झोपावं, असं खरा नियम घालून दिलेला आहे. त्याचप्रमाणे 50शीच्या नंतर निवृत्त व्हावं, आणि ही भक्ती, उपासना, ध्यान हे करावं, आणि हळूहळू अनासक्त होऊन आनंदाने नंतर शेवटी हे शरीर सोडावं, असा दिनक्रम, आयुष्यक्रम सांगून दिलेला आहे. पण आपण त्या भोगांच्या भोगांच्या मध्येच आसक्त होऊन, आणि हे मर्त्य शरीरच टिकवण्याचा प्रयत्न करून त्याची ताल आणि लय जी आहे ती बिघडवून टाकतो. पण इथं म्हटलं ऋतम वचमी, म्हणजे मी खरंच बोलेन आणि खराच तसा विचार करेन, आणि सत्यम वचवी, त्याचप्रमाणे जे मला मी समजलोय ते मी प्रामाणिकपणे तसंच बोलेन, खोटं बोलणार नाही. पण ह्याला सुद्धा विवेक आवश्यक आहे. कालही म्हटलं मी आपण, की जे जे नियम सांगितले त्याला धरूनच तसं पाहिजे. उदाहरणार्थ आपण कुठे भेटायला गेलो कोणाला, आणि खूप आजारी आहेत ते, आणि अगदी डॉक्टरांनी पण सांगितलंय आता काही महिन्यांचेच सोबती आहेत, तर तिथे लगेच त्यांच्या समोर हे सत्य बोलायची काही आवश्यकता नाहीये. तर तिथे सगळं आपण सकारात्मक, होकारात्मक, आनंदात्मक असंच बोललं पाहिजे. किंवा कोणी आलं आणि आपल्याला ते आवडत नाहीयेत समजा आलेले, तर लगेच ते आपली नावड तिथं प्रकट करण्याची आवश्यकता नाही. तर तिथे अतिथी देवो भव हा नियम आहे. तर पहिल्यांदा त्यांच्याकडे बघून हसा, हसून त्यांचं स्वागत करा. कमीत कमी आसन तरी द्या बसायला, कमीत कमी पंखा लावून द्या त्यांना, आणि 2 शब्द बोला त्यांच्याशी चांगलं, ठीक आहे ना, शुभमंगल, कुशल मंगल विचारा. कमीत कमी पाणी तरी द्या त्यांना, आणि मग त्यांना सांगा की जेवण तयार आहे वगैरे. तर अशा प्रकारे इथे जे नियम पहिल्यांदा आहेत ते पाळून मग ऋतम वचमी, सत्यम वचमी. सत्यम वदेत, प्रियम वदेत, हितम वदेत, मितम वदेत. म्हणजे सगळ्यांच्या कल्याणकारक, थोडं कमीत कमी अनावश्यक नको, आणि प्रिय, मधुर, गोड असं भाषण असं करावं, असा नियम आहे. ऋतम वचमी, सत्यम वचमी.
थांबूया आपण इथे. आता उद्या अजून पुढे पाहूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु.